महानगरपालिका नगरसेवक सन 2023 साली महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची जी नेमणूक करण्यात आली ती नेमणूक करत असताना ओबीसी अंडरखाली ती करण्यात आलेली आहे आणि सरसकट आमच्या लिंगायत समाजाला त्याचा लाभ मिळावा व त्यातली ओबीसीची अट शिथिल करावी व दुसरी आमची मागणी आहे की जी अल्पसंख्याक दर्जा आमचा मिळण्यासाठी जी महाराष्ट्र शासनाला जे आम्ही पत्रव्यवहार वगैरे सगळं जे केलेलं ती फाईल महाराष्ट्र शासनाकडून केंद्राकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करून त्याला मान्यता मिळावी या दोन मागणीसाठी आम्ही इथं धरणे आंदोलनाची याद करून बेमुदत चालू केलेला आहे। आज मुख्यमंत्री कोल्हापुरात आहेत, त्यांच्याकडे मागणी आमच्या आता हा या दोन मागण्या मागण्यासाठीच आम्ही त्या ठिकाणी विमानतळावर आमचे समाज बांधव जे आहेत त्यांनी देखील जाऊन त्यांची भेट घेऊन त्या ठिकाणी त्यांना निवेदन वगैरे त्यांनी आश्वासन दिलेले बघू काय असेल त्याचा पाठपुरावा करून घेतो। मागण्या मान्य नाही झाल्या तर काय इशारा आणि मागण्या जर मान्य नाही झाल्या तर जोपर्यंत मागण्या आमच्या मान्य होणार नाही तोपर्यंत आमचं धरणे आंदोलन हे कंटिन्यू चालू राहणार आहे। मंडप काढला पोलिसांनी, पोलिसांनी मंडप काढण्याच्या वेळेला म्हणजे ती व्हीआयपी रोड असल्यामुळं मुख्यमंत्री महोदयांचा संध्याकाळचा दौरा या साईडला असल्यामुळं रहदारीला अडथळा होऊ नये त्यांनी आम्हाला विनंती केल्यानंतर आम्ही 1 मिनिटामध्ये आम्ही त्यांना प्रशासनाला मदत करायच्या दृष्टिकोनातून आम्ही 1 मिनिटात आमचं तिथलं जे हे होतं ते सगळं आम्ही मंडप काढून घेण्यासाठी आम्ही सांगितलं त्यांना। तेनाली सरकारांच्या नेतृत्वाखाली ठरवतो आहोत आणि आता जे सर्वस्वी जे काही निर्णय घ्यायचे असेल ते सर्वस्वी समाजाला पूर्ण तेनाली सरकारांना नेतृत्व मानलेलं आहे आणि ते जे निर्णय घेतील ते पूर्ण समाजाला मान्य आहे असं